नमस्कार. बालरत्न प्रकाशन प्रस्तुत कौल कवितेचा आजच्या 7व्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 6व्या भागामध्ये आमच्या जनजागृती गीताला आपण सर्वांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला, याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या 7व्या भागामध्ये मी आपल्या समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर भाष्य करणारी कविता मी आपल्या समोर सादर करणार आहे. या कवितेचे शीर्षक आहे ढपावर थापटाकी अण्णाभाऊ. ढपावर थापटाकी अण्णाभाऊ, मर्दानी माती कपाळाला लाव, ढपावर थापटाकी अण्णाभाऊ. गळ्यातून उसळे शाहिरी बाणा, ढसाळ झाला शोषितांचा कणा, अरे मोडून त्याला त्याची अवकात दाव, ढपावर थापटाकी अण्णाभाऊ. चित्रा वजनदा तारा, रत्नामूर्ती मयुरा, रूपा मास्तर फकीरा, कोरे जगाच्या छातीवर नाव, ढपावर थापटाकी अण्णाभाऊ. या सर्व अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राचे रणकंधन पेटले, आग डोंबाचे तुफान उठले, शेतकरी कामगार श्रमिकांना छळले, जीवाच्या कायलीने घातीला घाव, ढपावर थापटाकी अण्णाभाऊ, ढपावर थापटाकी अण्णाभाऊ. जातीपातीत दुजोरा, कलियुगात नाचे मीरा, अरे जळा अस्पृश्यतेचा तुरा, घे आता पृथ्वीवरती धाव, ढपावर थापटाकी अण्णाभाऊ, ढपावर थापटाकी अण्णाभाऊ. कौल कवितेचा आजच्या या 7व्या भागामध्ये ढपावर थापटाकी अण्णाभाऊ ही कविता आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन कळवा. आणि राहुल वेदपाठक हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि भेटूया नवीन कवितेसह पुढील गुरुवारी. धन्यवाद.